महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे। भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे। नमस्कार, मी बालन शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून उमेदवार जाहीर करण्यात आले। कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर विधान परिषदेसाठी एकूण 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। त्यामुळे 3 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील। विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालंय। कुठल्याही पक्षाने 11वा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। 3 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील। भाजपकडून 6, शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 आणि मवियाकडून 1 उमेदवारांचा अर्ज दाखल झालाय। भाजपकडून विधान परिषदेसाठी सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव, तर शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोरे व बच्चू कडू यांना, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी, शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना संधी देण्यात येणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नावं समोर आली आहेत। विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे। विधान परिषदेचा 1 आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे। महायुतीत भाजप 131 आमदार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आमदार आणि अजित पवार गट यांची राष्ट्रवादी 40 आमदार असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे। त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। विधान परिषदेतील उद्धव ठाकरे, नीलम गोरे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजित सिंह मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके, रमेश कराड या 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल, तर निवडणुकीची अधिसूचना जारी करणे 23 एप्रिल 2026 रोजी। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल 2026। उमेदवारी अर्जांची छाननी 2 मे 2026। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 मे 2026। मतदानाची तारीख 12 मे 2026। मतदानाची वेळ सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे। मतमोजणी 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे 13 मे 2026 रोजी।